तृषा दुर्दम्य इच्छा तहान पिपासा प्रचंड जर लागली असेल तर ती पाण्याकडेच त्या तृषेची धाव असते. तो जीव तृषार्थ जीव फक्त पाण्याकडे जातो, लोण कडक तुपाकडे जातो. पाण्याहून बहुवे तुपी गुण तीर आहे परी मीना केवी होय असणे ते. त्या माशाला सांगितलं तू काय वेळा पाणी पाणी करत राहतो, तुला मी लोण कडक तूप देतो, 1,500 रुपये 2,000 रुपये किलो, त्याच्यात राहा ना. बाबा मला काय करायचं त्या रूपाने, माझं जीवन पाणी. उषा लागलिया जीवनाते उडी म्हणजे साध्य साधन भाव अचूकात जिथे बदलत नाही तेव्हा अशी प्रीती मला दे. असाधारण कारण तृषा निवृत्तीचं फक्त जल आहे आणि जलच पाहिजे तर तृषा त्यानेच तृषा निवृत्त होते, बाकी कशाने होत नाही. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, तीव्र दृष्टांत दिला त्याच्या पुढचा. कदाचित जर त्या मीनाला जर पाणी मिळालं नाही तर त्या मीनाचा प्राणत्याग होईल. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तृषेचा दृष्टांत आहे किती. तृषा जर तीव्र असेल तर त्याचं असाधारण अगदी कारण नाम साधन फक्त पाणी असतं, तिथे रस चालत नाही. आता प्रवासामध्ये नारळाच्या पाण्यावर भागतं, फार भागत नाही. तुम्ही रस पाण्यावर भागतोय, खडीसाखर खाऊन भागवतो, फार चालत नाही. विशिष्ट काळापर्यंत ते चालू शकतं, पण एक काळ असा येतो त्याला जर पाणी नाही मिळालं तो राहणार. म्हणजे तृषा निवृत्तीचं अनंत म्हणजे असाधारण साधन फक्त पाणी आहे. अगदी त्याप्रमाणे म्हणजे तृषा निवृत्ती करता फक्त पाणीच पाहिजे मला, बाकी काहीच नकोय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याप्रमाणे माझ्या जीवनाचं अंतिम साध्य फक्त तूच आहेस, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाहीये. मला पाहिजे ते फक्त ते. अभंगामध्ये जे वर्णन केले ते मला सांगतात. तृषा लागलिया जीवनाती ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा. अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. गुरुवर साखरे महाराज एक कारिका सांगत होते आम्हाला, सांख्य कारिका. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचं ज्ञान होण्याकरता जे प्रतिबंध असतात त्याचं वर्णन केले. अति दूरात एक अति दूर असेल तर त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. खूप दूर आहे, इथून नाही दिसत आपल्याला, मर्यादा आपल्या डोळ्यांना. अति सामीप्यात डोळ्याला लावलेलं काजळ डोळ्याने दिसत नाही. इंद्रिय घातात इंद्रियामध्ये जर दोष निर्माण झाला ज्ञान होते माणसाला. मनोनवस्थानात मनाचा व्यासंग नसेल तर परवा सांगितलं